साहित्य पंढरी रामकृष्ण हरी। खेळ मांडीला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे। माऊलींनी लावलेला भक्तिमार्गाचा वटवृक्ष आजही मोठ्या दिमाखानं वाळवंटामध्ये डवलं। या वटवृक्षाचं मूळ म्हणजेच हरिपाठ। याच हरिपाठातील दुसरा अभंग चौवेदी जाण साई शास्त्रकारांना 18 पुराणे हरिशी गाती। या अभंगाचं निरूपण आपण ऐकणार आहोत हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज यांच्या वाणीद्वारे साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर। रामकृष्ण हरी माऊली। खरं तर काल आपण पाहिलं वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये सांगितलं की देवाची ये द्वारे उभा क्षणभरी। देवाचं द्वार म्हणजे सद्गुरूंचं चरण आणि त्यांचेच बंधू निवृत्तीनाथ दादा हे सद्गुरू रूपानं प्रगट झाले। त्यांच्या चरणावरती म्हणजे देवाच्या द्वारामध्ये क्षणभर माऊली उभा राहिल्या आणि त्यांच्या आशीर्वादानं ज्ञानाचं वर्म, ज्ञानाची खून, ज्ञानाचा इशारा कळाला आणि कळाल्यानंतर माऊलींनी हरिपाठामध्ये दुसरा अभंग मांडला। तो परमात्मा असा पाहायला मिळाला की चौवेदी जाण षटशास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गाती। असा परमात्मा, असा ईश्वर, असा हरी पाहिला की 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याचं गुणगान करून थकले, परंतु गुणगान संपू शकत नाही आहेत। म्हणून एक शाहीर म्हणतो, 7 समुंदर मशी करू कलम करू बन राय, धरती सब कागज करू हरिजश लिखान जाय। आणि म्हणून अशा परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर माऊली म्हणतात, म्हणतुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग। तू व्यर्थ कथांमध्ये जे मन लावून बसलायस ना, ते त्याच्यामध्ये मन लावण्यापेक्षा मंतुनी नवनीता, जसं आपण मंथन करून दह्यामधून लोणी प्राप्त करतो ना, तसं नाशिवंत काय आणि शाश्वत काय याचं खरं तर ज्ञानरूपी रवीने मंथन कर, घुसळण कर आणि मग तुला समजेल की परमात्मा हा कसा सगळीकडे भरलेला आहे। आणि म्हणून माऊली म्हणतात की तो अनुभव मी, माझे दादा निवृत्तीनाथ महाराज सद्गुरू रूपानं प्रगट झाले आणि घेतला। आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला आज कळालंय एक हरी आत्मा जीव शिव समा। हरी आणि आत्मा यात काहीच फरक नाही, एक आहेत। एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन। दुर्गम गोष्टींमध्ये तू मन लावू नको बाबा रे। तू खऱ्या अर्थानं जाणून घे की हरी आणि आत्मा हा एकच आहे, जीवात्मा आणि शिवात्मा सुद्धा एकच आहे। म्हणून एक शाहीर म्हणतो, हे ज्याला कळलेलं नाही आहे त्याच्यासाठी शाहीर म्हणतो कि आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्म कौन, ब्रह्म का कपाट कौन, जीव कौन, शिव का रूप कौन, धरती कौन, धरती धराए कौन, बिन खंबे आकाश संभाले कौन, सपने में जागे कौन, बिना अलार्म से उठाए कौन, कौन में कौन समाया है, इतनी बात पता नहीं तो काहे को नर्तन में आया है। आणि म्हणून माऊली म्हणतात की त्या परमात्म्याला पाठ कर, आत्मसात कर। आणि मी माझ्या दादांकडून त्याला पाठ केलेला आहे। आणि म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे। कसा घनदाट, आपण म्हणतो ना घनदाट जंगल आहे जिथे मुंगीसुद्धा जायला जागा नाही, असा परमात्मा माऊली म्हणतात सगळीकडे भरलेला पाहिलेला आहे। कसा घनदाट भरलेला। असं नाही माऊलींनी म्हटलं की भरला 4 भिंतीमध्ये हरी दिसे, भरला सोलापूरमध्ये हरी दिसे, भरला मेजरमेंटमध्ये हरी दिसे, असं नाही म्हटलेलं आहे। काय म्हटलं, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे। पटतंय ना हो, पटायलाच पाहिजे। रामकृष्ण हरी।